ओके. लास्ट काही लेक्चर्सपासून आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम हा प्रोटोझोआ जो आहे आणि तो जो डिसीज कॉज करणार आहे तो मलेरिया. तर याबद्दल आपण स्टडी करायला स्टार्ट केलं होतं आणि जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची लाईफ सायकल कशी असणार आहे ते आपण बघितलं होतं. म्हणजेच they require two hosts for their complete cycle. One is female mosquitoes and another is man ह्युमन बिंग. ओके, हे ह्युमन बिंग असे दोन होस्ट लागणार होते. तर यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट असा बघायचा होता पॅथोजेनेसिस. तर आपण इथे येऊन स्टॉप केलं होतं लास्ट लेक्चर्समध्ये. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला जे फर्दर पॉईंट्स जे असणार आहेत प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे ते आपल्याला बघायचे आहेत. तर फर्स्ट पॉईंट आहे आपला पॅथोजेनेसिस. ओके, आता पॅथोजेनेसिसमध्ये मोस्टली हा जो पॅथोजेन आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम प्रोटोझोआ जो आहे त्याच्या कंप्लीट लाईफ सायकल जी असणार आहे तर ती लिव्हरमध्ये आणि RBCमध्ये होते. ह्युमन बिंग्समध्ये किंवा मॅनमध्ये कंप्लीट लाईफ सायकल त्याची लिव्हर आणि RBCमध्ये होते. देन पॅथोजेन इज प्रोटेक्टेड फ्रॉम अटॅक बाय body's immune system because for most of its human life cycle it resides within a liver and blood cells. पॅथोजनला प्रोटेक्शन मिळतं आपल्या इम्युन सेल्समध्ये ज्या पॅथोजनशी फाईट करणाऱ्या ज्या इम्युन सेल्स आहेत त्यांच्यापासून ह्या पॅथोजनला प्रोटेक्शन मिळतं आणि या प्रोटेक्शन मिळाल्यामुळं लिव्हर सेल्समध्ये त्याचबरोबर RBCमध्ये किंवा ब्लड सेल्समध्ये ह्या प्रोटोझोआची कंप्लीट लाईफ सायकल होते. नेक्स्ट आपल्याला असं बघायचं होतं की ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट होतं किंवा असं प्रोटोझोआ कंटेनिंग किंवा कंटॅमिनेटेड किंवा इन्फेक्टेड ब्लड ज्यावेळी आपल्या होल ऑफ द बॉडीला ज्यावेळी सर्क्युलेट होईल त्यावेळी तो काय करतो की आपल्या स्प्लीन आपलं सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे हे स्प्लीन आणि हा स्प्लीनला हा प्रोटोझोआ काय करतो किंवा हा प्लाझ्मोडियम काय करणार आहे त्याला डिस्ट्रॉय करतो आणि टू अवॉइड दिस फॅट अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम पॅरासाइट्स डिस्प्लेस आणि ह्याला काय करणार आहे हा प्लाझ्मोडियम स्प्लीनला डिस्ट्रॉय तर करणारच आहे आणि त्या स्प्लीनला डिस्ट्रॉय केल्यानंतर तो फॅट आणि ओवाईड शेपमध्ये होऊन तर तो काय करतो की पूर्ण त्याला डिस्ट्रॅक्ट करतो किंवा नॉन फंक्शनल करतो ह्या स्प्लीन ऑर्गनला आणि ह्या स्प्लीनच्या ऑर्गनच्या सरफेसला ज्या सेल्स असणार आहेत त्या सेल्स इन्फेक्टेड ब्लड सेल्स जे असणार आहेत ते त्याला अडेअर राहतात causing the blood cells to stick the walls of स्मॉल ब्लड वेसल्स आणि ज्या स्प्लीनमध्ये ज्या ब्लड वेसल्स असणार आहेत त्या ब्लड वेसल्सला ह्या इन्फेक्टेड ब्लड सेल्स काय करतात चिकटून राहतात आणि त्यामुळं हा पॅरासाइट्सला काय मिळतो एक पॅसेज मिळतो जेणेकरून हा जनरल सर्क्युलेशन जे असणार आहे स्प्लीन असेल किंवा जे बाकीच्या ऑर्गन्सकडे ब्लड सर्क्युलेशन असणार आहे तिथून तो होल बॉडीला तिथून तो काय करू शकतो इन्फेक्ट करू शकतो किंवा तिथून सर्क्युलेट होऊन तो होल बॉडीला इन्फेक्ट करण्याचं काम इथून तो इझिली करू शकतो. ओके, तर नेक्स्ट ज्यावेळी आपण पॅथोजेनेसिसमध्ये बघत आहे म्हणजेच हा रेड ब्लड सेल ज्यावेळी सरफेसला किंवा अडहेझिव्ह प्रोटीन्स आर एक्सपोज टू द इम्युन सिस्टीम they do not serve as good immune targets because of their extreme diversity. हा पॅथोजेन आहे की हा पॅथोजेनला इझिली तर काय करू शकत नाही तो इम्युन सिस्टीमच्या थ्रू आपल्या बॉडीमधून तो रिमूव्ह होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही तर उलट त्याला काय मिळणार आहे प्रोटेक्शन मिळतं
आणि प्रोटेक्शन मिळाल्यामुळं काय होतं की प्रोटीन पार्ट जो असणार आहे हा प्रोटोझोआचा तेवढा प्रोटीन पार्ट तो एक्सपोज होतो इम्युन सिस्टीमला आपल्या, आणि तो एक्स्ट्रीम डायव्हर्सिटी किंवा एक्स्ट्रीम किंवा हार्ड असल्यामुळे तो इझिली काय होणार नाही, तिथून तो डिस्ट्रॉय होणार नाही किंवा किल होणार नाही. उलट त्याला काय मिळणार आहे, प्रोटेक्शन मिळणार आहे. There are at least 60 variations of the protein within a single parasites and even more variations within whole parasite populations. पूर्ण त्याचं लाईफ सायकल कंप्लीट होईपर्यंत त्या प्रोटीनमध्ये व्हेरिएशन्स जवळपास 60 व्हेरिएशन्स आपल्याला त्या प्रोटीन स्ट्रक्चर्समध्ये किंवा ह्या प्रोटोझोआच्या प्रोटीन स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं हा पॅरासाइट्सचा पॉप्युलेशन काय होतं किंवा त्याचा या पॅरासाइट्सचा नंबर इन्क्रीज होण्यासाठी त्या प्रोटीन व्हेरिएशनचे त्याला हेल्प होणार आहे. तर अशा पद्धतीनं हा पॅथोजेनेसिसमधला एक पॉईंट बघितला. तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स जो स्पेसिस आहे प्लाझ्मोडियमची, त्याला इन्क्युबेशन पिरियड जो असणार आहे तो आहे 14 डेज. मलेरिया 28 डेजमध्ये आपल्याला त्या पेशंटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचा इन्क्युबेशन पिरियड आहे तो म्हणजे 11 डेज. ओके, तुम्हाला कदाचित MCQला देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे ह्युमन बॉडीमध्ये. ओके, तर विदिन 11 डेज तो मलेरिया कॉज करू शकतो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्समिशन. ओके, तर ट्रान्समिशनमध्ये मॉस्किटोज तो कोणत्या वेजनी ह्युमन बिंग्समध्ये किंवा एका हेल्दी पर्सनमध्ये एंटर होऊ शकतो. मोस्ट ऑफ द ज्यावेळी मॉस्किटो बाईट होईल त्यावेळी किंवा ड्रग्ज अब्यूज किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी किंवा ट्रान्सप्लांटेलच्या वेळी काय करू शकतो किंवा कॉन्जेनिटलच्या वेळी हा ब्लड किंवा हा पॅथोजन इझिली ट्रान्समिट होऊ शकतो. मोस्टली ज्यावेळी हे इन्फेक्टेड ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी म्हणजेच इन दिस केस डायरेक्ट इरिथ्रोसायटिक सायकल स्टार्ट्स. म्हणजेच काय होतं, ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळी पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येऊन विदिन 1 आवरमध्ये तो काय करतो, लिव्हरकडे रन होतो आणि लिव्हरमध्ये काय होतं, त्याचं लाईफ सायकल स्टार्ट होते किंवा डेव्हलपमेंट किंवा त्याचा नंबर इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतो. तर असं पण बघितलं होतं. पण ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी काय होतं की डायरेक्ट त्याचं आपण लाईफ सायकलमध्ये बघितले की इरिथ्रोसायटिक सायकल कशी असणार आहे. तर डायरेक्ट त्या पेशंटमध्ये ज्यावेळी इन्फेक्टेड ब्लड ट्रान्सफ्युजन होईल त्यावेळी काय होणार आहे की त्या प्लाझ्मोडियमची डायरेक्ट इरिथ्रोसायटिक सेल सायकल काय होणार आहे, त्या पेशंटच्या बॉडीमध्ये स्टार्ट होणार आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या वेजनी तो काय होतो, हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम जो आहे तो इझिली काय होणार आहे, ट्रान्समिट होऊ शकतो. मोस्ट ऑफ आपल्याला याचे प्रोफायलेक्स किंवा आपण ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमला कसा अवॉइड करू शकतो किंवा हे मॉस्किटो बाईट्स आपण कसं करू शकतो, तर याचं तर जनरल प्रोफायलेक्स आपल्याला माहितीच आहे, आपण रेग्युलर फॉलो करतोच. त्याचबरोबर अजून काय ॲडिशनल प्रोफायलेक्स आहे ते आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये बघायचं आहे. त्यापूर्वी आपण ओके, कॉमन इन्व्हॉल्व ऑर्गन्स पॅथोजेनेसिसमध्ये असणार आहेत ते चेंज इन ब्लडमध्ये चेंज तर होतोच नक्कीच की RBCमध्ये त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते प्लाझ्मोडियमची. नेक्स्ट तो स्प्लीनला डिस्ट्रॉय करतो, जस्ट आपण बघितलेलं आहे. आणि लिव्हरमध्ये त्याची कंप्लीट लाईफ सायकल होते असं पण बघितलं होतं. त्याचबरोबर बोन मॅरोमध्ये आपल्याला माहिती आहे की बोन मॅरोमध्ये काय असणार आहे की फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, ब्लड सेलचं फॉर्मेशन होत असतं बोन मॅरोमध्ये. आणि यामध्ये देखील म्हणजे जेवढं ब्लड कंटेनिंग जो पार्ट असणार आहे आपल्या बॉडीमध्ये मोस्टली, त्याचबरोबर स्प्लीन काय आहे, हे सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधलं. आणि मोस्टली जे पॅथोजन्स अटॅक करतात आपल्या बॉडीवरती त्यांना किल करण्यासाठी हे स्प्लीन असू दे किंवा माल्ट असू देत किंवा आपलं बोन मॅरो
ओके. तर हे जे ऑर्गन्स आहेत इम्पॉर्टंट, हे पॅथोजनशी फाईट करण्यासाठी इम्युन सिस्टीम यूज करते. तर ह्या पर्टिक्युलर आणि इम्पॉर्टंट ऑर्गन्सवरतीच काय करतो हा प्लाझ्मोडियम अटॅक करतो आणि त्यांना डिस्ट्रॉय करतो. तर त्याचे क्लिनिकल सिम्पटम्स काय काय आहेत ते आपण बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे सायन्स अँड सिम्पटम्स. ओके. All pathogenic effects are caused due to the invasion of RBC by Plasmodium. जस्ट आपण एक कॉमन असं आहे की RBC मध्ये त्याची लाईफ सायकल कंप्लीट होते. आपल्या ब्लड सेल्समध्ये किंवा रेड ब्लड सेल्समध्येच त्याची लाईफ सायकल कंप्लीट होत असल्यामुळे RBC काय आपल्या बॉडीमध्ये एका ठिकाणी थांबून नसणार आहेत. त्याचं कम्प्लीट किंवा कंटिन्युअसली त्याचं ब्लड सर्क्युलेशन आपल्या बॉडीमध्ये सुरू असतं आणि ह्या ब्लड वेसलच्या थ्रू आपल्या होल बॉडीला काय करतो हा प्लाझ्मोडियम स्प्रेड होणार आहे आणि इन्फेक्शन त्याचं स्टार्ट होणार आहे. त्यामुळे काय होतं की फर्स्ट सिम्पटम काय आहे याचं की फीवर येऊ शकतो. इन केस ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम इन्फेक्शन रिकरंट फीवर एव्हरी 6 hours और लेस प्रोनाउन्स्ड अँड ऑलमोस्ट कंटिन्युअस फीवर, की प्रत्येक जवळपास प्रत्येक 6 तासानंतर किंवा 16 तासानंतर ह्या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आपल्या होल बॉडीमध्ये स्प्रेड झाल्यामुळे काय होतो की याचं फीवर कंटिन्युअसली फीवर यायला सुरू होतो पेशंटला. आणि त्याचबरोबर नेक्स्ट आहे सिम्पटम्स हेडेक किंवा इनिशियली मे बी कंटिन्युअसली देन पिरियॉडिक अप टू 41 डिग्री सेल्सिअस टू 160. ओके. तर इतकं त्याचं टेम्परेचर असू शकतं. त्याचबरोबर नाउजिया, वॉमिटिंग, ॲबडॉमिनल पेन, ॲनॉरेक्सिया, तर असे काही सिम्पटम्स आहेत. त्याचबरोबर अजून सिम्पटम्स दिलेले आहेत. ॲनेमिया. तर ॲनेमिया काय आहे की कॉज्ड बाय हिमोलायसिसमुळं हे ॲनेमिया होतो. तर व्हेन हिमोलायसिस इज मॅसिव्ह हिमोग्लोबिन presence of RBC in urea results into production of dark urine. This is called a black water fever. काय होतं की ॲनेमियामध्ये काय होणार आहे, ॲनेमियामध्ये की हिमोलायसिस होतं आणि हिमोलायसिस झाल्यामुळं काय होतं की युरिनच्या थ्रू RBCचं काय होणार आहे, RBC निघून जाणार आहेत किंवा व्हेन हिमोलायसिस इज मॅसिव्ह हिमोग्लोबिन युरिया होतो. त्या म्हणजेच काय होतं की आपल्या युरिनमधून किंवा युरियामध्ये काय होणार आहे RBC चा प्रेझेन्स असल्यामुळं काय होतं की डार्क युरिन पास होते पेशंटमधून आणि त्यालाच ब्लॅक वॉटर फीवर असं देखील कन्सिडर केलेलं आहे. त्याचबरोबर काही सर्क्युलेटरी चेंजेस देखील आपल्याला या पेशंट्समध्ये बघायला मिळू शकतात. त्यामध्ये खाली सांगितलेले आहेत. ड्रेंचिंग स्वीट आफ्टरवर्ड्स, वेल बिटवीन फेब्राईल एपिसोड्स, स्प्लिनोमेगली, वन अँड हिमॅटो ओके. आपण सिम्पटम्स क्लिनिकल सिम्पटम्समध्ये ड्रेंचिंग स्वेट्स आफ्टरवर्ड्स म्हणजेच काय भरपूर ताप येणं किंवा ठराविक टाईम पिरियडमध्ये भरपूर ताप येणं, डोकंदुखी किंवा नॉझिया, वॉमिटिंग, ॲबडॉमिनल पेन, हे तर सिम्पटम्स आपल्याला दिसणारच आहेत. त्याचबरोबर खूप असा स्वेट्स किंवा घाम येऊन जातो. त्याचबरोबर स्प्लिनोमेगली किंवा 1/3 हिमॅटोमेगली किंवा ॲनेमिया जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर असे काही सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळू शकतात किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम फॅटल बिकॉज ऑफ ब्रेन अँड किडनी डॅमेज. म्हणजे हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम किंवा मलेरियाचे जे सिम्पटम्स असणार आहेत तिथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की फिवर्स किंवा भरपूर ताप येणे, थंडी वाजून येणे किंवा हेडेक होणे
किंवा खूप असं घाम येणे. तर त्याचबरोबर ज्या बाकीचे जे सिम्पटम्स असणार आहेत, ॲबडॉमिनल पेन, व्हॉमिटिंग, नॉझिया, तर असे हे सिम्पटम्स सगळे असणार आहेत. ॲनेमिया, तर हे सिम्पटम्स या मलेरियाचे सगळे असणार आहेत. आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम काय करणार आहे की फॅटल बिकॉज ब्रेन आणि किडनी देखील या मलेरियामध्ये डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तर असे सगळे सिम्पटम्स असणार आहेत या प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमचे. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, लॅबोरेटरी डायग्नॉसिस. ओके, तर लॅबोरेटरी डायग्नॉसिसमध्ये आपण जस्ट मॉर्फॉलॉजीमध्ये बघितलं होतं की स्मॉल इरिथ्रोसाइट्स, लार्ज इरिथ्रोसाइट्स असं बघितलं होतं. त्यामध्ये लॅबोरेटरी डायग्नॉसिस किंवा मलेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर आपण त्याला कोणत्या वेजनी किंवा डायग्नॉसिस करू शकतो. तर फर्स्ट आपण लॅबोरेटरी डायग्नॉसिससाठी क्लिनिकल सिम्पटम्स जे लागणार आहेत आपल्याला, त्यामध्ये आपण ब्लड हे असणार आहे, ते मेन सॅम्पल असणार आहे अलॉंग विथ सलायवा आणि युरिन, सलायवा आणि ब्लड हे क्लिनिकल सॅम्पल्स असणार आहेत त्या पर्टिक्युलर पेशंटचे फॉर द डिटेक्शन ऑफ मलेरिया टेस्ट. ओके, the only way for the pathogenesis of malaria is examination of blood film. Okay, during diagnosis, malaria parasites are recognized within RBC in the blood film. Okay, तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट आपण ही की मलेरियाची टेस्ट आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी पेशंटचे ब्लड, युरिन आणि सलायवा हे क्लिनिकल स्पेसिमेन्स किंवा सॅम्पल्स लागतील. आणि मलेरिया जो आपल्याला डायग्नॉसिस करायचा आहे तो फक्त आपल्याला ब्लड फिल्मच्या काय करू शकतो आपण, ब्लड फिल्म यूज करून डायग्नॉसिस इझिली रेकग्नाइज करू शकतो आपण. त्याचबरोबर RBC मध्ये जनरेट होणारा कम्प्लीट होणारा लाईफ सायकल म्हणजेच आपल्याला ऑफकोर्स आपल्याला तो ब्लडमध्ये किंवा RBC मध्येच आपल्याला इझिली रेकग्नाइज करता येईल. तर ह्या फर्स्ट आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्स मेथड्स कोणत्या आहेत ते आपण बघूया. यामध्ये फर्स्ट असं सांगितले की टेक ब्लड ड्युरिंग पायरेक्झिया, not after even single dose of antimalarials. Thick and thin smears made, dried and stained. Thick smear presence of organisms and thin smear identifications of species. ओके, जसं मी तुम्हाला सांगितले की ब्लड आपण घेऊ शकतो किंवा ब्लड फिल्म्स यूज करून किंवा लेशमेंट स्टेन्स आपल्याला माहिती आहे की लेशमेंट स्टेनच्या थ्रू आपण त्याला डिटेक्ट करू शकतो. त्यामध्ये आपण 2 स्मिअर्स केले, जर थिक स्मिअर्स केला म्हणजे असं जाडसर जर स्मिअर केला आपण आपल्या स्लाईडवरती आणि ड्राय आणि स्टेन लेशमेंट स्टेन्स करून जर आपण ऑब्झर्व केलं अंडर मायक्रोस्कोप तर आपल्याला हा ऑर्गॅनिझमचा प्रेझन्स आहे का नाही त्या ब्लडमध्ये ते डिटेक्ट करता येतं किंवा डायग्नॉसिस करता येतं. आणि जर थिन स्मिअर केला, अगदी थिन म्हणजे अगदी असा जस्ट स्मिअर केला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियमची कोणती स्पेसिस त्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला डायग्नोसिस करता येतं. ओके, तर 2 मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनच्या थ्रू आपण त्याला डिटेक्ट करण्यासाठी ह्या मेथड्स यूज केल्या जातात. थिन स्मिअर्समध्ये आपण बघूया त्याची प्रोसिजर काय आहे. सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड spread to allow single cell layer, Leishman stents, oil immersion lens, ring-shaped tropozoids in RBC, Plasmodium falciparum, gametocytes, banana, sausage and crescent shape. तर अशा other species gametocytes are spherical. Less than 5% RBC is infected ऑफ DX फॉर प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम. ओके, तर ज्यावेळी आपण
एक सिंगल ड्रॉप आपण जस्ट प्रॅक्टिकल्समध्ये बघितले की डिफरन्शियल ब्लड सेल काउंट हे प्रॅक्टिकल केलं आपण. त्यावेळी आपण जस्ट बघितलं होतं की एक सिंगल ड्रॉप आपण स्लाईडवरती घेतला होता आणि त्याचा स्मिअर केला. त्यानंतर ते काय केलं होतं की आपण ड्राय करून परत स्टेन केलं होतं. सेम प्रोसिजर इथं देखील करायचे की एक सिंगल पेशंटचा ड्रॉप घ्यायचा स्लाईडवरती, त्याचं स्मिअर करायचं छान आणि त्यानंतर तो ड्राय करून लेशमेंट स्टेनिंगच्या थ्रू किंवा ती लेशमेंट स्टेनिंगची प्रोसिजर फॉलो करून ती स्लाईड स्टेन करायची. त्यानंतर स्टेन झाल्यानंतर परत ती ऑइल इमर्शन लेन्समध्ये ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळू शकतं किंवा काय बघायचं आहे आपल्याला त्यामध्ये की रिंग शेप्ड ट्रोपोझोआइड्स इन आरबीसी. आरबीसीमध्ये रिंग शेप ट्रोपोझोआइड्स आपल्याला बघायला मिळतात का किंवा डिटेक्ट किंवा रेकग्नाइज्ड आपल्याला किंवा ऑब्झर्व होतात का ते बघायचं आहे. प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम आहे ते आपल्याला बनाना शेपमध्ये आपल्याला त्या आरबीसीमध्ये बघायला मिळू शकतो किंवा अदर स्पेसिस गॅमेटोसाइट्स आर स्पेरिकल. प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम अशी एकमेव ही स्पेसिस आहे प्लाझ्मोडियमची की ती बनाना शेपमध्ये आपल्याला आरबीसी सेल्समध्ये आपल्याला ती बनाना शेपमध्ये बघायला मिळू शकते. पण बाकीच्या ज्या स्पेसिस असणार आहेत प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरमच्या त्या आरबीसीमध्येच परत आपल्याला त्या स्पेरिकल शेपमध्ये बघायला मिळू शकतात. ओके, तर अशा पद्धतीनं आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम इझिली डिटेक्ट करू शकतो बाय युझिंग थिन स्मिअर. आता थिक स्मिअर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की थिक स्मिअर करायचं आहे, म्हणजेच वी वॉन्ट मोर दॅन 1 ड्रॉप ऑफ ब्लड. म्हणजेच किती घेतलं पाहिजे आपण, तर 3 to 5 ड्रॉप्स ऑफ ब्लड ऑन स्लाइड अलाउड टू ड्राय सेव्हरल सेल लेयर्स थिक field stains or Giemsa stains oil immersion lens and stain removes HB from RBC. ओके, काय करायचे थिक स्मिअर किंवा म्हणजेच आपल्याला काय करायचं थिक स्मिअर्समध्ये आपण बघितलं की थिन स्मिअरमध्ये आपल्याला प्लाझ्मोडियमची स्पेसिस डिटेक्ट करता येते आणि थिक स्मिअरमध्ये आपल्याला काय बघायला ऑब्झर्व करता येणार आहे, तर आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस आणि थिकमध्ये प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिझम. तर काय केलं पाहिजे आपल्याला की स्लाईडवरती 3 to 5 ड्रॉप्स आपण ब्लड घ्यायचे की आणि त्याचा सेव्हरल लेयर्स सेलचा लेयर तयार होईल असं स्मिअर करायचा आहे. त्यानंतर तो फील्ड स्टेन करायचा आहे किंवा जिम्सा स्टेन माहिती आहे आपल्याला, त्या स्टेननी काय करायचं आहे स्टेन करायची ती स्लाईड आणि ऑइल इमर्शन लेन्स खाली ऑब्झर्व करायचे. स्टेन रिमूव्ह करायचं आहे आणि HB फ्रॉम आरबीसी किंवा त्या ब्लडमध्ये ज्या आरबीसी सेल्स आपल्याला दिसत आहेत ते आपण ऑब्झर्व करायचे आहेत. आता मी इथे एक इमेज ॲड केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट करू शकताय थिन आणि थिक स्मिअर. तर हा जो वरती जो दाखवलाय तो थिन स्मिअर असणार आहे आणि हा थिन स्मिअर हा असणार आहे आणि हा काय असणार आहे थिक स्मिअर असणार आहे. ओके, तर नेक्स्ट ब्लड एक्झाममध्ये किंवा अजून काही लॅबोरेटरी डायग्नोसिस आहे त्याच्या थ्रू आपण हा प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम डिटेक्ट करू शकतो. ब्लड एक्झाममध्ये TLC किंवा TLC लो, ल्युकोपेनिया किंवा इन फीवर मे बी हाय मोनोसायटॉसिस कंटेनिंग पिगमेंट्स, म्हणजे ब्लडशीच रिलेटेड ह्या टेस्ट आहेत. ह्या देखील करून आपण काय करू शकतो प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम इझिली डिटेक्ट करू शकतो. किंवा बोन मॅरो किंवा लिव्हर बायोप्सी इज डिफिकल्ट केसेस, म्हणजेच काय करू शकतो सेकंड लॅबोरेटरी डायग्नोसिस सांगितले ज्यावेळी हाय रिस्क मलेरियाची जर हाय रिस्क असेल तर त्यावेळी त्या पेशंटमध्ये बोन मॅरो त्याचबरोबर लिव्हर हे 2 ऑर्गन्स काय केले जातात त्या पेशंटच्या बॉडीमधून काढून टाकले जातात. हाय रिस्क जर मलेरियाची असेल तर काय केले जातं की त्या पेशंटच्या बॉडीमधून बोन मॅरो आणि लिव्हर हे ऑर्गन्स पूर्ण काढून टाकले जातात. नेक्स्ट आहे थेरॅप्टिक टेस्ट अँटी मलेरियल गिव्हन्स इन फीवर
सबसाइड्स म्हणजेच काय, अँटी मलेरियल जे ड्रग्ज असतील ते देखील थेरॉप्टिक टेस्टमध्ये आपण देऊ शकतो, किंवा त्या थ्रू देखील आपण मलेरियाची टेस्ट करून हा प्लाझ्मोडियम किंवा त्या स्पेसिस कोणत्या आहेत ते डिटेक्ट करू शकतो. काही सिरोलॉजिकल टेस्ट देखील आहेत त्याच्यामध्ये, फ्लुरोसंट अँटीबॉडी टेस्टिंग, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट, फ्लॉक्युलेशन टेस्ट, हिमाग्लुटिनेशन टेस्ट. ओके, तर आपण काही याच्यामधल्या टेस्ट बघितलेल्याच आहेत. कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट एक आपल्याला माहिती आहे, जसं आपण लास्ट सेममध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर हिमाग्लुटिनेशन, जसं आपण विडाल टेस्टमध्ये बघितलं होतं की अँटीजेन टाकल्यानंतर त्या ब्लडमध्ये जर अग्लुटिनेशन दिसत असेल आपल्याला, किंवा हिमाग्लुटिनेशन जर आपल्याला डिटेक्ट होत असेल, तर आपण काय करू शकतो, किंवा मलेरियल टेस्ट किंवा गिवन पर्टिक्युलर सॅम्पल इज अ पॉझिटिव्ह ऑर द पेशंट सफरिंग फ्रॉम मलेरिया डिसीज, असं आपण काय करू शकतो, किंवा डायग्नोसिस करू शकतो. तर अशा सिरोलॉजिकल टेस्ट देखील अवेलेबल्स आहेत, ज्याच्या थ्रू आपण प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम किंवा मलेरियाची टेस्ट आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो किंवा डायग्नोसिस करू शकतो. तर ह्या सगळ्या टेस्ट आपण बघितलेल्या आहेत. आय होप तुम्हाला लक्षात आले असतील. नेक्स्ट जो पॉइंट आहे ट्रीटमेंट. तर